डिअर फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सिग्निफिकंट नंबर्स किंवा सिग्निफिकंट डिजिट्स म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला सिग्निफिकंट नंबर्सचे रूल्स म्हणजे नियम हे समजून घ्यायचे आहेत आणि ते अत्यंत सोपे आहेत, परंतु ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत. सो व्हॉट आर द रूल्स वाईल काउंटिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स? फॉलोइंग रूल्स, आता मी ॲक्च्युली असं म्हणणार आहे की रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3 असं मी लेक्चरमध्ये सांगणार आहे, परंतु असं नाही की ते रूल नंबर 1 म्हणजे तो पहिल्यांदा रूल आला आहे किंवा असं त्याच्यामध्ये काही नाही. हे फक्त आपल्या लक्षात ठेवण्यासाठी मी त्याला रूल नंबर 1, 2, 3, 4, 5 असं म्हणतो आहे. तर काय आहे हे रूल्स आणि सिग्निफिकंट नंबर्स ओळखण्यासाठी जेव्हा तो रिपोर्टेड व्हॅल्यू आपल्यासमोर येतो तेव्हा ते नियम काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर फर्स्ट रूल म्हणजे पहिला रूल नंबर 1 मी असं म्हणतो आहे की ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता नॉन झिरो म्हणजे काय, तर जो झिरो नाही आहे असा. नॉन झिरो हे अत्यंत महत्त्वाचा शब्द लक्षात घ्या. ऑल नॉन झिरो डिजिट्स म्हणजे नंबर्स आर सिग्निफिकंट. आता हे समजण्यासाठी मी 3 उदाहरणं घेतली आहेत. आता उदाहरण नंबर 1 42.3. 42.3मध्ये नॉन झिरो डिजिट्स कुठले आहेत? याच्यामध्ये झिरो आहे का? नाही आहे. तर नॉन झिरो डिजिट्स कुठले कुठले आहेत? तर याच्यामध्ये नॉन झिरो डिजिट्स आहे 4, 2 आणि 3. सो ऑल दिस नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किंवा सिग्निफिकंट डिजिट्स किती याच्यामध्ये? तर नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स, सो देर आर 3 सिग्निफिकंट डिजिट्स. लक्षात आलं? एकदम सोपं आहे ते. कारण काय, तर नॉन झिरो आपण काउंट करतो. नॉन झिरो कुठले कुठले? 4, 2 आणि 3. सपोज मी असं लिहिलं असतं की 42.30, त्याच्यामध्ये नॉन झिरो कुठले, तर तेच उत्तर आलं असतं 4, 2 आणि 3. सो दिस आर द 3 सिग्निफिकंट डिजिट्स. सो रूल नंबर 1 इज दॅट ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे आपण जेव्हा असं काहीतरी व्हॅल्यू प्रयोग वहीमध्ये बघतो की 42.3, तर याच्यामध्ये ओळखायचं किती की सिग्निफिकंट डिजिट्स किती आहेत, तर बघायचं की नॉन झिरो किती आहेत. तर नॉन झिरो आर 4, 2 अँड 3. सो देर आर 3 सिग्निफिकंट डिजिट्स. आता हे दुसरं उदाहरण घ्या 243.4. याच्यामध्ये नॉन झिरो डिजिट्स किती आहेत, म्हणजे झिरो नसलेले डिजिट्स कुठले आहेत, तर 2, 4, 3 आणि 4. याचा अर्थ दिस नंबर 243.4 has 4 significant digits. It has got 4 significant digits किंवा नंबर्स. अगदी सोपं आहे. रूल नंबर 1 काय? ऑल नॉन झिरो डिजिट्स. आता हे तर अगदी सोपं आहे. परत एकदा ओळखूया. 241.123 याच्यामध्ये नॉन झिरो किती? सर्वच नॉन झिरो आहे. म्हणजे 2 नॉन झिरो आहे, 4 नॉन झिरो आहे, 1 नॉन झिरो आहे, 2 नॉन झिरो आहे आणि 3 नॉन झिरो आहे. So all these are non-zero. किती झाले? 1, 2, 3, 4, 5. So this number has 5 significant digits. So rule number 1 is very simple, that when a number is given in front of you as a reading, त्या रीडिंगमध्ये नॉन झिरो डिजिट्स किती आहेत ते बघायचं. जे काही नॉन झिरो डिजिट्स आहेत दे आर ऑल सिग्निफिकंट. आता रूल नंबर 2 कडे जाऊया. A zero if it appears between non-zero digits. म्हणजे हे बघा, हा झिरो आहे. हा झिरो इफ इट ॲपियर्स बिटवीन नॉन झिरो. आता हा नॉन झिरो आहे, 5 इज नॉन झिरो, 3 इज नॉन झिरो आणि हा झिरो या दोघांच्या मध्ये आलेला आहे. ॲपियर्स बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये आलेला आहे. सो इफ अ झिरो कम्स इन बिटवीन नॉन झिरो डिजिट्स देन इट हॅज टू बी काउंटेड ॲज अ सिग्निफिकंट डिजिट. मग त्याला आपल्याला सिग्निफिकंट डिजिट म्हणून धरायचं आहे. तर ह्या उदाहरणामध्ये उदाहरणार्थ 5 हा नॉन झिरो डिजिट आहे, त्यामुळे तो सिग्निफिकंट आहे. 3 हा नॉन झिरो डिजिट आहे म्हणून तो सिग्निफिकंट आहे. आणि हा झिरो हा नॉन झिरो नाही आहे, परंतु हा नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतो आहे म्हणून तो पण सिग्निफिकंट डिजिट आहे. सो इट मीन्स दॅट इन दिस एक्झाम्पल 5.03 देर आर 3 सिग्निफिकंट. उत्तर काय आहे? किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत? तर 3 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. तसेच हे उदाहरण बघूया 5.604.
नियम लावूया आपण. पहिला नियम काय आहे की ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे 5 सिग्निफिकंट आहे, 6 सिग्निफिकंट आहे आणि 4 सिग्निफिकंट आहे. झिरो हा ह्या दोघांच्या मध्ये येतो. कोणाच्या मध्ये येतो आहे? 6 आणि 4च्या मध्ये येतो आहे. आणि सो झिरो इज in between non-zero digits. So 0 is in between non-zero digits, so 0 has to be counted as a significant digit. So there are 1 2 3 4 significant digits. Answer काय? How many significant digits are there in this 5.604? There are 4 significant digits. आता हे तुम्ही हुशार झाला आहात आणि तुम्हाला आता समजलं आहे. याचं उत्तर तुम्ही सहज सांगू शकाल की what are the significant digits in this? The significant digits in this are 4 0 0 4. So the answer is 4 significant digits. आणि हे आपण 0 का काउंट केलेलं आहे? बिकॉज ऑफ रूल नंबर 2. what is the rule number 2? Because these zeros are between two non-zero digits. आता तिसरा रूलकडे आपण जाऊ. थर्ड रूल नंबर 3. 0 कधी काउंट नाही करायचे ॲज अ सिग्निफिकंट. वेन झिरोज आर नॉट टू बी काउंटेड ॲज सिग्निफिकंट असा हा रूल सांगतो. झिरोज प्लेस टू द लेफ्ट साईड ऑफ द नंबर. म्हणजे हा नंबर आहे, हे उदाहरण घ्या. हे नंबर आहे 543. या नंबरच्या लेफ्ट साईडला काय आहे? डाव्या बाजूला काय आहे? तर हा 0 आहे. तर नंबर्स प्लेस टू द लेफ्ट साईड ऑफ द नंबर म्हणजे बिटवीन नाही आहे, लेफ्ट साईड ऑफ द नंबर आर नॉट सिग्निफिकंट. दिस इज द रूल नंबर 3. याच्यामध्ये ॲक्च्युअल डिजिट्स किती आहेत? तर याच्यामध्ये ॲक्च्युअल डिजिट्स आहेत 0 5 4 3. याच्यामधले सिग्निफिकंट डिजिट्स कुठले आहेत? तर 5 4 3 हे सिग्निफिकंट आहे कारण ते नॉन झिरो आहे. आणि हा 0 आहे, दिस इज ऑन द लेफ्ट साईड, ह्याच्या डाव्या बाजूला आहे. त्यामुळे त्याला सिग्निफिकंट डिजिट्स म्हणून आपण पकडायचं नाही आहे. सो व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज देर आर 3 सिग्निफिकंट डिजिट्स इन दिस 5 4 3. सो द आन्सर इज 3 सिग्निफिकंट डिजिट्स. 3 सिग्निफिकंट डिजिट्स. हाच नियम आपण ह्या एक्झाम्पलला लावणार आहोत. सिग्निफिकंट कुठले आहेत? 4 आणि 5. नॉन झिरो कुठले? 4 आणि 5. अजून 2 झिरो आहे, अजून 2 झिरो आहे, परंतु हे झिरो आपल्याला सिग्निफिकंट म्हणून काउंट नाही करायचे. हे झिरो काउंट का नाही करायचे? कारण रूल काय सांगतो की झिरोज प्लेस टू द लेफ्ट. या नंबरच्या लेफ्ट साईडला कुठले नंबर्स आहेत? झिरो किती आहेत? हा एक 0 आहे आणि हा एक 0 आहे. हा लेफ्ट साईडला आहे म्हणून तो काउंट करायचा नाही. सो द आन्सर इज हाऊ मेनी सिग्निफिकंट डिजिट्स आर देअर? सो देर आर 2 सिग्निफिकंट डिजिट्स इन 0.045. आता तुम्ही हुशार झाला आहात तिसऱ्या याच्यामध्ये. सो 6 इज द नॉन झिरो. सो 6 इज दॅर. दिस इज 0. दिस इज नॉट टू बी काउंटेड बिकॉज इट इज ऑन द लेफ्ट. This is 0 not to be counted on the left. This is not to be counted on this left. So there is only one significant digit. So this is the rule number 3. चौथ्या रूलकडे आपण जायचं आहे. झिरोज प्लेस टू द राईट ऑफ द नंबर आर सिग्निफिकंट. उजव्या बाजूला, राईट म्हणजे उजव्या बाजूला. झिरोज प्लेस टू द राईट ऑफ द नंबर आर सिग्निफिकंट. आता हे एक्झाम्पल घेऊया, अगदी सोपं आहे. याच्यामध्ये किती नंबर्स आहेत? 4 डिजिट्स आहेत, 4 3 3 0. आता हा जो 0 आहे हा डावी बाजूला आहे का उजव्या बाजूला आहे? दिस इज ऑन द राईट साईड. सो दिस इज ऑन द राईट साईड. So this is to be counted in the significant digits. 4 is a non-zero, so it is significant. 3 is non-zero, it is significant. 3 is non-zero, it is significant. And this 0 is on the right side of the number, so this is also significant. So the answer is, how many 4 significant digits are there? So there are 4 significant digits. आता हे अगदी सोपं आहे. 4 is to be counted, 3 is to be counted, 3 is to be counted. हे 3 झाले आणि हे 2 झिरो दिलेले आहेत ते राईट साईडला आहे. सो दिस 2 zeros आर ऑन द राईट साईड. सो देर आर 1 2 3 4 5. आन्सर इज 5 सिग्निफिकंट डिजिट्स. आता तुम्ही ओळखणारच आहात. 3 इज सिग्निफिकंट, 4 इज सिग्निफिकंट, 3 इज सिग्निफिकंट, अँड दिस 3 zeros आर ऑन द राईट साईड. So these are also significant. So the answer is, how many significant digits are there? There are 6 significant digits. Okay. आणि आपण आता एक शेवटचा रूल समजून घेणार आहोत.
अनेकदा आपल्याला असं दिसतं उत्तर देताना की असं काहीतरी लिहिलेलं असतं 1.32 इंटू 10⁻² असं उत्तर लिहिलेलं असतं किंवा 4.02 इंटू 10⁻⁴. अशा वेळेस किती सिग्निफिकंट डिजिट्स आहे हे कसे ओळखायचे? तर वेन इट इज रिटन ॲज अ एक्सपोनेन्शियल नोटेशन अशा फॉर्ममध्ये 1.32 4.02 अशा फॉर्ममध्ये जेव्हा उत्तर लिहिलेलं असेल, रीडिंग लिहिलेली असेल, तर ह्या रीडिंगची, ह्या मेजरमेंटचं सिग्निफिकंट डिजिट्स कसे ओळखायचे? तर अशा वेळेस द न्यूमेरिकल पोर्शन, तर याच्यामध्ये न्यूमेरिकल पोर्शन कुठला? हा एक्सपोनेन्शियल पोर्शन आहे. हा एक्सपोनेन्शियल पोर्शन आहे, तर हा सोडून द्यायचा आणि याच्यामधला जो न्यूमेरिकल पोर्शन आहे तर तो न्यूमेरिकल पोर्शन हॅज टू बी काउंटेड ॲज द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स. हा न्यूमेरिकल पोर्शन आहे. लेट मी चूज अ रेड कलर हियर. हा झाला न्यूमेरिकल पोर्शन याच्यामधला हा झाला न्यूमेरिकल पोर्शन. हा एक्सपोनेन्शियल पोर्शन सोडून द्यायचा आणि ह्या न्यूमेरिकल पोर्शनमधले डिजिट्स कुठले आहेत ते सर्व घ्यायचे. कुठले 1 आहे, 3 आहे आणि 1 आहे, 3 आहे and 2 आहे. So how many are there? So there are 3 significant digits. So in the exponential notation, the numerical portion gives the number of significant digits. याच्यामध्ये बघा हे सोडून द्यायचं 4.02 इंटू 10⁻⁴. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत? तो न्यूमेरिकल पोर्शन आहे 4.02, 4, 0 आणि 2. So this 3, that is 402 has 3 significant digits. Okay. So हे अगदी सोपं आहे इन एक्सपोनेन्शियल नोटेशन, म्हणजे अशा फॉर्ममध्ये 1.2 इंटू 10⁻⁴, 1.3 इंटू 10⁻² अशा फॉर्ममध्ये जेव्हा रीडिंग लिहिलेलं असेल तेव्हा त्याच्यामधलं सिग्निफिकंट डिजिट्स कसं ओळखायचं? तर द न्यूमेरिकल पोर्शन बघायचा, म्हणजे 1.32, 4.02 आणि त्याच्यामधले नंबर्स काउंट करायचे. दॅट बिकम्स द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स. सो पहिल्या एक्झाम्पलमधलं उत्तर आहे 3 आणि दुसऱ्या एक्झाम्पलमधलं सुद्धा उत्तर 3 असंच आहे. सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड ऑल द 5 रूल्स ऑफ ऑब्झर्विंग अँड काउंटिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स इन अ गिवन मेजर्ड क्वांटिटी. तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ परत ऐका. अँड इफ यू हॅव एनी डाऊट गेट बॅक टू मी. थँक यू व्हेरी मच.